नमस्कार. भारतीच्या स्वयंपाकघरात तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज बनवणार आहे मी हिवाळ्यात स्पेशल पौष्टिक असे मेथीचे आणि डिंकाचे लाडू. तर चला रेसिपीला सुरुवात करूया. चला तर मग. आपले लाडू भरपूर पौष्टिक बनलेले आहेत आणि यामध्ये मी भरपूर प्रमाणात मेथीचा वापर केलेला आहे. मेथीमध्ये भरपूर प्रमाणात जीवनसत्वे आहेत जे रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास सुद्धा मदत करते आणि त्वचेसाठी सुद्धा खूपच फायदेशीर आहे. मेथीमध्ये रक्तातील साखर, कोलेस्ट्रॉल नियंत्रण ठेवण्यास सुद्धा मेथी आपल्याला भरपूर मदत करते आणि असे बरेच काही. बहुगुणी मेथी आहे आणि यात मी भरपूर अशा ज्या वस्तू घातल्या आहेत त्यामुळे हे लाडू अधिक पौष्टिक बनलेले आहे. तर लाडूसाठी काय साहित्य लागते मी तुम्हाला सांगते. यासाठी मी 1 किलो गहू, अर्धा किलो मेथी, 1.5 किलो गूळ लागलेला आहे मला, 1 किलो खारीक, अर्धा किलो खोबरे, पाव किलो बदाम, पाव किलो काजू, 100 ग्रॅम अक्रोड, पाव किलो मखाणे, 100 ग्रॅम खसखस, 200 ग्रॅम डिंक, सुंठ, काळी मिरी आणि वेलचीची पावडर. 1.5 किलो तेल घेतलेलं आहे मी. हे प्रमाण आहे. सुरुवातीला आपण आता 1 वाटी गूळ कापून घेणार आहोत. अगदी बारीक गूळ कापून घ्यायचा आहे. आणि कढईत मी 1 वाटी तेल गरम करायला ठेवलेलं आहे. तेल आपलं गरम झालेलं आहे. त्यात आता 1 वाटी गूळ आपण घालूया आणि गूळ मिक्स करून घ्यायचा आहे. अगदी आपल्याला गूळचा पाक वगैरे करायचा नाही, फक्त आपल्याला गूळ मेल्ट करून घ्यायचा आहे. गूळ बघा मेल्ट झालेला आहे. त्यात मी आता अर्धा किलो मेथीचं पीठ घालते आणि मिक्स करून घेते. अगदी एकजीव करून घ्यायचं आहे. मेथी, गूळ आणि तेल अगदी एकजीव करून घेतले मी. आणि हे असं केल्यामुळे मेथीचा कडवटपणा कमी होण्याससुद्धा मदत होते. आणि हे आपण मिश्रण आता मुरवत घालूया 2 ते 3 तासासाठी. आता आपण खोबरे अर्धा किलो घेतलेले मी ते कापून घेते. अगदी बारीक स्लाइस करून घेतलेलं आहे मी. तुम्ही किसूनसुद्धा याचा वापर करू शकता. माझे बघा खोबरे कापून झालेले आहे. कढईत आपण आता खोबरे गरम करून घेऊया. अगदी कमी गॅसवर खोबरं खमंग असं भाजून घ्यायचं आहे. बघा खोबऱ्याचा कलर चेंज झालेला आहे. अगदी बघा त्याला लालसर डॉट आले, बस इतपतच आपल्याला खोबरं भाजून घ्यायचं आहे. खोबरं माझं भाजून झालेलं आहे. आता आपण खारीक फोडून घेऊया. खारीक मी 1 किलो खारीक घेतलेली आहे आणि बघा खारीक याप्रमाणे फोडून घ्यायची आहे आणि त्यातल्या बिया काढून टाकायच्या आहे. तुम्ही खारीक पावडर सुद्धा वापरू शकता. मी यामध्ये 2 प्रकारच्या खारीक घेतलेल्या आहे, अर्धा किलो पांढरीवाली आणि चॉकलेटीवाली. आणि दोघं सम प्रमाणात आता खोबरं आणि खारीक घेऊन मिक्सरमध्ये बारीक पावडर करून घ्यायची आहे. या प्रकारे खारीक आणि खोबऱ्याची पावडर झालेली आपली करून. आता मी बदाम भाजून घेते. 1 पाव बदाम आहे ते. आता कमी गॅसवर अगदी साल तडकेपर्यंत हलकेसे आपल्याला बदाम भाजून घ्यायचे आहेत. बघा त्यांचा कलर हलकासा चेंज झालेला आहे. आणि ड्रायफ्रूट्स मी कमी गॅसवरच भाजते. आता काजू भाजून घेऊया आपण याचप्रमाणे. काजूसुद्धा आपले भाजून झालेले आहेत. अक्रोडसुद्धा भाजून घेऊया. आता मी मखाणे घेतले. मखाणे सुद्धा भाजून घेऊया आपण. अगदी कुरकुरीत होईपर्यंत मखाणे आपल्याला भाजून घ्यायचे आहेत. आणि मिक्सरमध्ये मी मखाण्याची पावडर करून घेतली आहे. 100 ग्रॅम खसखस घेतलेली आहे. खसखससुद्धा अगदी 2 ते 3 मिनटं मी भाजून घेतलेली आहे. आणि खसखसची सुद्धा पावडर करून घ्यायची आहे मिक्सरमध्ये. आता आपण बदाम कुटून घेऊया. खलबत्त्यामध्ये बदाम मी कुटून घेणार आहे.
या पद्धतीने मिक्सरमध्ये बदाम अगदी बारीक पावडर होऊन जाते. तर बदाम या प्रकारेच आपल्याला किंवा तुम्ही कापूनही घेऊ शकता. अगदी बघा असे जाडसर बदाम आपल्याला कुटून घ्यायचे आहेत. जे आपण लाडू खाताना अगदी दाताखाली त्याचे चंक्स आले का लाडू खूप छान लागतो. याचप्रमाणे मी काजूसुद्धा कुटून घेते. काजू आणि अक्रोडसुद्धा मी याचप्रमाणे कुटून घेतलेले आहे. इकडे आता मेथीचं पिठाला आपल्याला 2 ते 3 तास मुरवत झालेले आहेत. आता हे पीठ मिक्सरमधून बारीक करून घेऊया आणि चाळणीने चाळून घ्यायचं आहे. अगदी त्यात गुठळ्या राहता कामा नये. बघा आपल्या पिठाला किती छान कलर आलेला आहे. आता कढईमध्ये खारीक खोबऱ्याची पावडर घातली मी, मखाण्याची पावडर, बदाम, काजू, अक्रोड. आता सगळं साहित्य आपण मिक्स करून घेऊया. कढईत मी तेल घातले. त्यात मी आता गव्हाचं पीठ भाजून घेते. 1 किलो गव्हाचं पीठ आहे आपलं. अगदी 2 बॅचांमध्ये भाजून घ्यायचं आहे. आणि गव्हाचं पीठ अलगदचं लालसर कलर येईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे. खमंग असं लो टू मीडियम गॅसवर आपल्याला पीठ भाजायचं आहे. बघा आता पिठाचा कलर चेंज झालेला आहे आणि वाससुद्धा छान आलेला आहे. पीठ माझं भाजून झालेलं आहे. अगदी दुसरी बॅचसुद्धा मी याचप्रमाणे भाजून घेते पीठ. आता खसखसची पावडर आपण कढईत घालूया. चिमूटभर मीठ घातले मी. सुंठ, काळे मिरी आणि वेलचीची पावडर 1.5 चमच घेतलेली आहे. आता कढईमध्ये तेल घातले मी आणि डिंक तळून घेऊया. 200 ग्रॅम डिंक आहे. सुरुवातीला फास्ट गॅसवर डिंक अगदी फुलू द्यायचा आहे आणि आता लगेच कमी गॅस करून अगदी 5 मिनटं डिंक तळून घेणार आहे मी, जेणेकरून तो आतपर्यंत डिंक तळला गेला पाहिजे ना आपला. अगदी कमी गॅसवर सुद्धा डिंक राहू द्यायचा. आणि बघा त्याचा कलर चेंज झालेला आहे. डिंक मी काढून घेते. याचप्रमाणे सगळा डिंक तळून घ्यायचा आहे आणि त्या डिंकला स्मॅश करून घ्यायचं आहे. तुम्ही स्मॅशरने सुद्धा स्मॅश करू शकता. मिक्सरमध्ये अगदी बारीक होऊन जातो आणि असं स्मॅश केल्याने त्याचे चंक्स छान लागतात लाडूमध्ये. आता डिंकसुद्धा मी घालते कढईत. डिंकसुद्धा स्मॅश करून झालेला आहे आणि सगळे मिश्रण अगदी एकजीव करून घेते आता याप्रमाणे. आणि बघा याप्रमाणे आता पसरवून घेतलेलं आहे मिश्रण मी. आता मी तेल घालते. 1 किलो तेल घातले मी आणि तेल गरम झालेलं आहे. 1.5 किलो तेल मला लागलेलं आहे आणि 1.5 किलो गूळ लागलेला आहे. आता तेल गरम झाल्यावर गूळ अलगद हाताने सोडायचा आहे कढईत. गूळसुद्धा आपल्याला आता मेल्ट करून घ्यायचा आहे. मेल्ट होईपर्यंतच आपल्याला गूळ परतायचा आहे. सुरुवातीला हे मिश्रण खूप जड जातं परतवायला. तळाशी बसू नये म्हणून, चिपकू नये म्हणून हलवा हाताने चाळत राहायचं आहे. आणि बघा गूळ मेल्ट व्हायला सुरुवात झालेली आहे आणि जसा जसा गूळ मेल्ट होतो तसा तसा तो हलका होत जातो आणि गूळ आपला मेल्ट झालेला आहे. आणि आता हे सगळं मिश्रण मी कढईत घालते आणि आता चमच्याच्या मदतीने सगळे जिन्नस मिक्स करून घेऊया. एकजीव करून घ्यायला सगळीकडे आपला गूळ तेल सगळीकडे लागलं पाहिजे. सगळं मिक्स करून त्याचे लाडू वळून घेऊया. अगदी प्रेस करून करून आपण लाडू बघा किती छान आपले लाडू झालेला आहे. तेलाचं गुळाचं सगळं प्रमाण अगदी परफेक्ट आहे आपलं. लाडू अगदी हलगत हाताने बघा प्रेस करून करून सगळे लाडू मी असेच ओळून घेते.
मस्तच. आणि गरम गरम असतानाच हे लाडू पटापट ओळले जातात, म्हणून शक्यतो गरम गरमच लाडू ओळायचे आहेत. बघा किती भारी आपले लाडू झालेले आहेत. ओळून सगळे लाडू मी अशाच प्रकारे ओळून घेतलेले आहेत. मस्तच. बघा आपल्या लाडूंना कलर, टेक्स्चर किती सुंदर आलेला आहे. भारी झालेले आहेत. आणि बघा मी आता तुम्हाला एक लाडू मोडून दाखवते. बघा किती खुसखुशीत आपला लाडू झालेला आहे. मस्तच. आणि या प्रमाणामध्ये 80 ते 82 माझे लाडू झालेले आहेत. हे लाडू लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच चालतील. आणि आपल्या खाद्यसंस्कृतीमध्ये बरेच अशा वस्तू आहेत ज्या आपल्या आरोग्यासाठी वरदान आहेत. त्यातली एक वस्तू म्हणजे डिंक आणि मेथी. तर आहारामध्ये जरूर समावेश करा. बघा किती भारी आपले लाडू झालेले आहेत. एकच नंबर. तर या पद्धतीने तुम्ही सुद्धा करून बघा. आणि तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली हे मला नक्कीच सांगा. तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर प्लीज लाईक, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.